सलामीची जोडी दाखल झाली बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर ठाण्याचा अजून एक मातब्बर खेळाडू सत्यजित कदम सत्य या नावाने ओळखलं जातं. नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर किंग ऑफ बॉक्स क्रिकेट दीपक बाईंग दीपूला आपण पाहू शकतो आणि अंडरआर्म क्रिकेट गाजवलं. दोन्ही मातब्बर खेळाडू आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पाहिलं तर माधव यांना आमंत्रित केलं जात आहे. लक्ष्मी 11 चेंबूरचा संघ मुरुगन त्यांच्यामध्ये आपण पाहिलं देखील अब्दुलची जोडी अब्दुलला आपण पाहू शकतो. एका साईडला सागर कोणारला आपण पाहू शकतो. मुरुगन स्वतः आहेत आणि सर्व यंग म्हणजे आपण पाहिलं तर करण सोडाला देखील आपण पाहू शकतो. शुभम लोखंडेला आपण पाहू शकतो. गणेश पाटील अशी स्टारकास्ट घेऊन लक्ष्मीनारायण चेंबूर देखील संघ दाखल झालाय. परंतु समोर देखील एक बलाढ्य संघ आहे. खूप चांगली कामगिरी करत असणारे दोन्ही मातब्बर खेळाडू गेले 10 ते 12 वर्ष याही फलंदाजा बोलबाला राहिलाय. पहिल्याच बॉलवर रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. सत्यजित कदम सत्या ठाणे याला बिलॉंग करतो. एक धाव मिळते राहुल काबर वनसली महादेव याही खेळाडूने आपण पाहिलं तर मागील 2 वर्ष खूप चांगला परफॉर्मन्स करतोय. खूप चांगली बॉलिंग खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असते. आम्हाला पण पाहिलं तर स्विंग अँड मिस खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. रोखून ठेवलं मात्र इथे सत्यजित यांना पहिलीच ओव्हर चालू आहे. पहिली ओव्हर आपण पाहिलं तर पॉवर प्ले जे विक्रोळी नगरीला खूप मोठी परंपरा आहे आणि अंडरआर्म क्रिकेट ओरम क्रिकेट या विक्रोळी नगरीमध्ये खूप सातत्याने खेळला जातो. मोठा फटका खेळला जातोय आणि मैदानाच्या बाहेर मात्र जावं लागेल. सत्यजित कदम यांना मैदान सोडावं लागतं. पहिलीच ओव्हर आपण पाहिलं तर पॉवर प्लेची असताना थोडंसं बॅटिंगवरचं नियंत्रण चुकलं. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर प्रवीण चव्हाण स्वतः येत आहेत. खूप वर्षाचा अनुभव प्रवीणांना देखील आहे. जम्मू संघातून देखील खूप वर्ष खेळत असताना मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा प्रवीणांनी देखील गाजवल्या आहेत. मात्र पाहिलं तर बॅकफुट लाईन पंच करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला माधव यांच्या माध्यमातून. येते डॉट बॉल. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ झालेला आहे. धावफलक आपण पाहिलं तर खूप चांगला स्ट्रोक पहा का प्रयत्न केलेत. धावची संधी निर्माण झाली होती. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. शुभम खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. युट्यूबच्या माध्यमातून देखील ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह आपण पाहू शकतो घर बसल्या. आज श्री साई स्पोर्ट्स शैलेश पाटील त्यांची पूर्ण टीम इथे देखील दाखल झाली आहे. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळालं. अजिंक्य मित्रमंडळाच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा कैलासवासी विलोंड भालंतर आज आपल्यामध्ये नाहीयेत परंतु त्यांच्या आठवणीला उजाळ देऊन या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. माधव बॉलिंगसाठी तर बॅटिंगसाठी दीपू गेले कित्येक वर्ष दीपू या नावाचा बोलबाला राहिला अंडर आर्म क्रिकेटमध्ये. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा माधव सज्ज होत आहेत. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क झाला नाही. या पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर झाला. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात.
पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय आणि मॅचला सुरुवात करायची पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खूप चांगली बॉलिंग केली माध्यमाने, अवघ्या 2 धावा खर्च केल्या. पहिलीच ओव्हर पॉवर प्लेची ओव्हर खूप चांगल्या प्रकारे हाताळली. लक्ष्मीलोन चेंबूरचा संघ मुरगन यांची खूप चांगली संघमांदी करत असताना हंगामात देखील खूप चांगला परफॉर्मन्स चेंबूर गोवंडी मानपूर विभागातील देखील काही खेळाडू या संघामध्ये आपण पाहू शकतो. आज गणेश पाटील अभिजित दोडके अब्दुल या मॅच मध्ये आपण पाहू शकतो. समोर देखील बलंड संघ आहे, खूप चांगली बॅटिंग लाईनअप तोही संघ घेऊन दाखल झालाय. कोण जिंकणार ही मॅच? पहिली मॅच तर खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना जॉर्ज कल्याण संघाने बाजी मारली आणि आज पुढील फेरीमध्ये जाऊन पोहोचलेत. स्थानिक संघामध्ये आपण पाहिलं तर अजय 11 अजय मटकरच्या संघाने देखील खूप चांगली कामगिरी करत असताना फायनल मध्ये जाऊन पोहोचले. जे विक्रोळी नगरीत खूप मोठी परंपरा आहे अंडर आर्म क्रिकेट आणि ओरम क्रिकेट. आज रवींद्र माते मैदान, या मैदानात देखील खूप मोठ्या प्रमाणात क्रिकेट दहिकाला उत्सवाचा देखील सराव केला जातो. नक्कीच उत्कर्ष क्रीडा मंडळासारखे मोठं मंडळ आज आणि विक्रोळी म्हटलं तर खूप मोठ्या प्रमाणात सण देखील साजरे केले जातात. गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, दहिकाला उत्सव, नंतर दिवाळी पहाट, मोठमोठे सण या कन्नवळ नगरीमध्ये साजरे केले जातात. आणि आज त्याच कन्नवळ नगरची क्रीडा स्पर्धा अजिंक्य मित्र मंडळ आणि त्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण केली जाते. 21 वर्षीय क्रीडा स्पर्धेसाठी बॉलीसाठी आपण पाहिलं तर युवा गोलंदाज चेंबूरचा करण अगदी नक्कीच आपल्या देशामध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार या गोलंदाजाने घेतला आणि अतिशय कोणोडपै चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. परंतु इकडे स्वागत केलंय प्रवीण चव्हाण, गेले 10 ते 12 वर्षाचा अनुभव, वेगेला उत्तर फक्त कल्पकतेने दिलं, फक्त फ्लिक केलं लेग साईडच्या दिशेने आणि 4 धावांमध्ये रूपांतर केलं जातोय. पहिल्याच बॉलवर मात्र स्वागत केलं. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला प्रवीण चव्हाण यांच्या बॅट मधून. फक्त कल्पकता फक्त दिशा दिली. आज करण यांच्यावर प्रहार केला. प्रवीण चव्हाण मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा गाजवल्या आहेत. बॅटची एज घेतली, एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरा पाहायचा प्रयत्न दीपू पहा चालाकी, गेले कित्येक वर्ष दीपू यांना खेळताना आपण पाहत आहोत. असल्फा, ओमकार अनेक व्यावसायिक संघ दीपू यांनी गाजवले. 7 धावा होतात धाव फलकावर. दुसरी ओव्हर चालू मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र दिशा देण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. दीपू यांच्या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि फक्त दिशा दिली आहे. अंडर आर्म क्रिकेट नजरेचा खेळ आहे. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला देखील अगदी संयमाने खेळ खेळावा लागतो. नक्कीच भारत विरुद्ध न्यूझीलंड देखील मॅच चालू आहे. अक्षर पटेलची देखील खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. श्रेयस अय्यरच्या डेब्यूट मॅच मध्येच आपण शतक पाहिलं. खूप चांगला खेळ त्यांनी देखील खेळला. आज भारतीय संघ देखील बरोबर जरूर वर्ल्ड कप मध्ये थोडीशी बॅकफूटला आला संघ, परंतु हरकत नाही, क्रिकेट आहे. पाकिस्तान संघाचं देखील कौतुक केलं. खूप चांगल्या फॉर्म मध्ये त्याही संघाने कामगिरी केली. बाबर आझम, रिझवान खूप चांगल्या फॉर्म मध्ये पाकिस्तान संघाचं देखील कौतुक केलं. भारत असा देश देखील सर्वांचं कौतुक केलं जातं. खूप चांगला स्ट्रोक जागा निर्माण केली. शुभम लोखंडे आहेत तिकडे क्षेत्ररक्षणाखाली. धावफलक पुन्हा एकदा 1 पुढे जाईल. 9 धावा होतात धावफलकावर. दीपू कधीही लहरामध्ये येऊ शकतो. खूप मोठी क्षमता या खेळाडूमध्ये आहे. दीपू आणि दीपूची बॅट प्रसिद्ध आहे. अगदी खूप वर्ष, काल नुकताच वाढदिवस देखील होता आणि आज ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी देखील दाखल झालाय. अतिशय वेगवान चेंडू, त्याला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क झाला नाहीये. धावफलक पुन्हा एकदा 1 पुढे जाईल. 10 धावा होत्या धावफलकावर. महादेव यांनी देखील पहिलीच ओव्हर खूप चांगल्या प्रकारे हाताळली. अवघ्या 2 धावा खर्च केल्या. काय बॉलिंग केली आपल्या संघासाठी. पॉवर प्लेची ओव्हर फक्त 2 धावा खर्च केल्या. गुड बॉलिंग. लेक्चरच्या दिशेने प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्टॉप. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 1 गडी बाद आपण पाहिलं तर 11 धावा झाल्या धावफलकावर.
थोडीशी घाई करायची आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अभिजित दोडके अब्बू यांना आमंत्रित केले जाते. नुकतीच काल बोरिवलीची क्रीडा स्पर्धा गाजवली. एक चेंडू 3 धावांची गरज असताना एक मोठा विजय असल संघाला मिळवून दिला आणि खूप चांगला खेळ काल बोरिवलीमध्ये देखील दाखवला. वानकूर देखील साठी देखील खूप चांगला क्रिकेट. अभिजित दोडके अब्बू यांना बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जातं. स्ट्राईक एंडला प्रवीण चव्हाण. एक मोठं युद्ध आहे. दोघं देखील अगदी नामांकित खेळाडू आहेत. दोघांनी देखील खूप वर्षाचा अनुभव दोघांकडे देखील आहे. परंतु ही मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. धावफलक आपण पाहिलं तर 11 धावा झाल्या धावफलकावर. आतापर्यंत आपण पाहिलं तर मुरगन यांनी खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग अटॅक माधवने पहिलीच ओव्हरमध्ये मॅच मध्ये आणलं. त्यानंतर करणने देखील खूप चांगली बॉलिंग केली. तिसरी ओव्हर घेऊन अब्बू यांना आमंत्रित केलं जात आहे. हा बॉल आपण पाहिला तर सुरेख 16 गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन पाहायला मिळालं. बॉलला वळण दिलं, कट केला गेला. काय बॉलिंग केली. पहिलाच बॉल येतो डॉट बॉल. स्टेपआउट जरूर झाले होते. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क झाला नाहीये. मुरगान स्वतःवर नाराज असतील कारण की संधी निर्माण झाली होती. भारत धावते धावफलकावर. तिसरी ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक वेगळ्या प्रकारचे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं जात आहे. आतापर्यंत लक्ष्मी चेंबूर संघाने चांगली कामगिरी केली कारण की मोठे फटके लगावण्यापासून रोखून ठेवले. परंतु दीपू हे नाव कधीही आक्रमक रूप धारण करू शकतो. मोठ्या फटक्यांची गरज आहे. प्रत्येक बॉलवर वेगळ्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे कारण की कधी कुठल्या साईडला फटका येईल याही आपल्याला जाणीव आहे. समोर एक मातब्बर खेळाडू आहे. चांगला अनुभव दीपूकडे आहे. ते मात्र जाणून घेतलं. पहिलाच बॉल स्टेपआउट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता दीपू यांच्या माध्यमातून. परंतु अब्बू थोडीशी चालाकी दाखवतात. त्यामध्ये पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे जज केले. बेल जज एक बॉल घोषित करतात पंच. 13 धावा होते धावफलकावर. पुढे मारण्याचा प्रयत्न पहा. अतिशय वेगवान चेंडू होता परंतु दीपू देखील चालाकी दाखवली आहे. 14 धावा होते धावफलकावर. तिसरी ओव्हर चालू आहे आणि 14 धावा होते धावफलकावर. जसं इनिंग ब्रेक होईल तसं आपण टॉस साठी यायचं आहे. रॉयल चेंबूर विरुद्ध सत्यविनायक कामोठे याच्यानंतर देखील एक मोठी मॅच आपण पाहणार आहोत. समोर खूप चांगला स्ट्रोक परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्टॉप. तिसरी ओव्हर चालू आहे. धावफलक आपण पाहिलं तर 15 धावा झाल्या धावफलकावर. बॅटची एज घेतली. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क झाला नाहीये. दीपू यांना मात्र रोखून ठेवले मोठ्या फटका लगवण्यापासून. आतापर्यंत मोठे फटके लगवण्यापासून रोखून ठेवले. अब्बू यांनी खूप चांगली बॉलिंग केली तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरचा अभिजित दोडके अब्बू यांचा. मोठ्या फटक्याची गरज आहे. खूप चांगला स्ट्रोक परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फॉलोच्या रूपामध्ये कठीण असतं बॉलिंग करून फिल्डिंग करणं थोडंसं कठीण आहे परंतु अब्बू यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केले. 3 ओव्हरचा खेळ झालाय. आपण पाहिलं तर एक गडी बाद 17 धावा झाल्या धावफलकावर.
बॉलसाठी आपण पाहिलं तर सागर कोणाला नामांतरित केले जाते. शेवटची ओव्हर खूप ओव्हर महत्वाची आहे. इकडे रन्स करावे लागतील. दीपू यांना थोडीशी बॅट खोलावी लागेल. मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील. चौकारांची अपेक्षा इकडे 2 ते 3 चौकारांची गरज आहे, कारण की फायटिंग टार्गेट सेट करणं खूप महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून बॅटिंग करावी लागेल. हा बॉल आपण पाहिला तर पंच दंडित करतात. व्हाईट बॉल डाव्या एसटी बाहेर पंच बोलतील हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. रन आपण पाहिलं तर एकरी पुढे जाईल. 18 धावा होते 10 फलकावर. प्रेक्षकांची देखील आणि मान्यवरांची देखील खूप मोठी गर्दी या क्रीडा स्पर्धेला. नक्कीच महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचे सर्व कार्यकर्ते आज या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दाखल झाले आहेत. अजिंक्य मित्र मंडळ 21 वर्ष, परंतु सागर कोणाल यांना मात्र यश मिळते. दीपू यांना माघारी आणलं जात आहे. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. धावा झाले 10 फलकावर. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. त्या पहिल्या इनिंगच्या बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर महाराष्ट्र रणजीपट्टू अमित पाटील येत आहेत. चुनाभट्टीला बिलॉंग करतात आणि रणजी देखील खेळलेत आणि खूप चांगला खेळ. अगदी लेदर बॉल क्रिकेट देखील चांगला खेळतो. रब्बर बॉल मध्ये देखील खूप चांगली बॅटिंग ओढम क्रिकेट देखील गाजवले. 5 चेंडूमध्ये एका दुसऱ्या चौकारांची गरज आहे. मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील आणि क्षमता आहे त्यांच्यामध्ये. सल्फा रॉयल मोठमोठे संघ गाजवत असताना बीएसएल साठी देखील चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून राहिले. बीएसएल साठी देखील स्वतः कार्यरत आहेत आणि त्या संघासाठी देखील लेदर बॉल क्रिकेट खूप चांगलं खेळतात. हा बॉल आपण पाहिला थोडंसं झडपण पाहायला मिळते. व्हाईट बॉल घोषित करतात पंच. हा बॉल देखील पुन्हा टाकावा लागेल. 19 धावा होत्या 10 फलकावर. तिसरी ओव्हर चालू आहे सागर यांची. शेवटची ओव्हर चालू आहे, चौथी ओव्हर आणि तब्बल 19 धावा झाल्या 10 फलकावर. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. यासाठी ओळखले जातात अमित पाटील यांच्या बॅट मधून येतो एक दणदणीत चौकार. अगदी शेवटच्या षटापर्यंत बॉलवर नजर ठेवली. लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. या क्रीडांगणात पावसाळ्याची मला क्रीडा स्पर्धा आठवते, अंडरआर्म ओपनची. तेव्हा देखील अमित पाटील यांच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती. काही वेळानंतर चौकार आला, पण तो आला जरूर. धावफलक आपण पाहिलं तब्बल 23 धावा झाल्या धावफलकावर. एक वेगळा खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अमित पाटील यांच्या माध्यमातून एक रन मिळते. स्वतः नाराज असेल कारण की बॅट आणि बॉलचा नीट संपर्क झाला नाहीये. धावफलक आपण पाहिलं तर अजूनही एकने पुढे जाईल. 24 धावा होते धावफलकावर. पाहिलं तर 24 धावा झाल्या धावफलकावर. शेवटची ओव्हर चालू आहे. मोठ्या फटक्यांची अजूनही गरज आहे. 30-32 धावा देखील धावफलकावर झाल्या पाहिजेत. प्रवीण चव्हाण सहजासहजी हार मारणार नाहीयेत. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. शेपआउट जरूर झाले होते. एक रन मिळतीये. तब्बल 25 धावा झाल्या धावफलकावर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे. एका दुसऱ्या चौकाच्या शोधामध्ये असेल अमित. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. धावफलक झाले जरूर 25. विषयमध्ये खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅटरी बॉलचा संपर्क झाला. गणेश पाटील आहेत तिकडे आणि धावची स्वरूपामध्ये मागाई परत लागते प्रवीण यांना.
26 धावा झाल्या धावफलकावर. चौकाराच्या शोधामध्ये असतील परंतु सागर कोणार खूप चांगली बॉलिंग केली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये देखील. मात्र चेक केले जाणून घेतले मात्र इथे पाहिलं तर वाईट बॉल डावकुरात असा फलंदाज स्ट्राईकला आला आणि एका दुसरा एक्स्ट्रा रन मिळालाय. हा एक्स्ट्रा रन देखील खूप इम्पॉर्टंट आहे. 27 धावा झाल्या धावफलकावर. एक रन मिळतीये धावफलक आपण पाहिलं तर 1 पुढे जाईल. 28 धावा झाल्या धावफलकावर आणि नो बॉल मात्र इथे घोषित केले पंचांनी. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे अजून पहिल्या इनिंगचा. धावफलक पाहिलं तर 28 धावा झाल्या धावफलकावर. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतो रमजान भांडूप विभागातील अजून एक यंग प्लेअर आणि खूप चांगला खेळ. टॅप देखील खूप चांगले त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. इथे पण पाहिलं तर 1 रन मिळतीये. 29 धावा झाल्या धावफलकावर. 24 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी लक्ष्मी 11 चेंबूर या संघाला. चला क्षेत्रक्षण सजवून घ्यायचंय. पंचांना देखील विनंती करायला पण पुन्हा त्या मॅचला सुरुवात करायची आहे. 24 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. लक्ष्मी 11 चेंबूर संघाला मॅच जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. चला थोडीशी घाई करायची आहे. पंच एक निलेश साहेबांचा एक विशेष सन्मान केला जातो. हेमंत मापसेकर आपल्यास विनंती करली की त्यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. आज तेही देखील या क्रीडा स्पर्धेसाठी दाखल झाले आणि पूर्ण महाराष्ट्र नवमीन सैनिक आज या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आज इकडे दाखल झाले होते. ढोलम साहेब आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवार. समीर सरांना विनंती करेल की त्यांच्या एक निलेश सावली साहेबांचा एक विशेष सन्मान केला जातोय. आज खूप मोठे योगदान आहे त्यांच्या या क्रीडा स्पर्धेला लाभले. धन्यवाद साहेब, आपण आज दाखल झालात आणि आमच्या कार्यक्रमाची शुभा वाढवली त्याबद्दल आपल्या देखील अगदी मनापासून हार्दिक आभार.
24 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. मॅच जिंकण्यासाठी स्ट्राईक एंडला पण पाहिलं गणेश पाटील त्यांच्या सोबतीला अब्बू ही जोडी दाखल झाली आहे. दोन घरचे 30 पर्यंत प्रयत्न करावे लागतील. मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागेल. बॉलिंगसाठी इम्रान पांडुपचा अजून एक युवा गोलंदाज दाखल झालाय. गणेश पाटील माहुल गावचा कोळी बांधव आणि अगदी एक गाव 11 साठी देखील खूप चांगली कामगिरी माहुल गावासाठी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. पहिल्याच बॉलवर फार करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अल्पेश जोशी तिकडे चित्रक्षणाखाली तैनात आहेत. लोक एक मात्र अकाउंट ओपन केलं जात आहे. मी विनंती करेल लक्ष्मी चेंबूर संघ थोडंसं मागे व्हायचं आहे. थोडं सहकार्य करायचं आहे. रोहन दोंडे आपल्या विनंती थोडंसं मागे व्हायचं आहे. नक्कीच आज आपल्यामध्ये नाही कैलासवासी विनोद बालंद्रे यांचे वडील देखील इकडे दाखल झालेत. पुरुषोत्तम बालंद्रे साहेब आपण देखील याचं व्यासपीठावर आणि ते देखील आज या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दाखल झालेत. विनोद बालंद्रा नक्कीच आज आपल्यामध्ये नाही आहेत परंतु त्यांच्या आठवणीला उजाळा देऊन या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातं. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. इम्रान यांच्या माध्यमातून अब्बू यांना माघारी धाडलं जातंय. तिसऱ्याच बॉलवर यश मिळत आहे. पुरुषोत्तम वाघेले साहेबांचे देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. पुरुषोत्तम वाघेले साहेब नक्कीच आज विनोद बालंद्रे मंत्र्यांचे आपण पाहिलं तर वडील आज तेही देखील आज आपल्या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दाखल झालेत. इम्रान बॉलिंगसाठी दाखल झाले तर स्ट्राईक एंडला शुभम लोखंडे यांना आपण पाहू शकतो. 30 धावांचा बल्ला गाठायचा आहे. यामध्ये संधी निर्माण झाली आहे आणि इट इज आउट. शुभम यांना मैदान सोडावं लागतंय. यष्टीजित केलं जात आहे. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला परंतु प्रवीण चव्हाणने देखील खूप चांगली चालाकी दाखवली आणि मैदान सोडावं लागतं फलंदाजाला. लक्ष्मीला आपल्याला खेळाडू पाठवायचा आहे. बॅटिंगसाठी विवेक येत आहेत. नवीन फलंदाज 30 धावांचा पल्ला गाठायचा आहे. थोडीशी घाई करायची मी विनंती करेन दोन्ही संघांना कारण की अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. आपण पाहिलं तर स्पिन खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. बॉलला वळण दिला आणि फलंदाजाला बीट केलं. येतो डॉट बॉल. खूप चांगली बॉलिंग पहिल्याच ओव्हरमध्ये इम्रान यांच्या माध्यमातून 4 बॉल आतापर्यंत खर्च केलेत. अवघी एक धाव खर्च केली. गुड बॉलिंग. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते इम्रान यांच्या माध्यमातून या पहिल्याच ओव्हरमध्ये. प्रत्येक बॉलवर काही ना काहीतरी वेगळं जाळं रचलं जात आहे. खूप चांगला स्ट्रोक खेळला जातोय. पहा तिकडे आपण येतोय चौकार. विवेक यांच्या बॅट मधून लाजो फटका पाहायला मिळाला. अल्पेश जोशी यांनी प्रयत्न जरूर केले परंतु गॅप शोधण्यामध्ये यशस्वी ठरले. खूप चांगला स्ट्रोक. धावफलक 4 ने पुढे जाईल. तब्बल 5 धावा होते धावफलकावर.
आम्हाला पण पाहिलं तर पुन्हा फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. दीपू यांच्या माध्यमातून होते चुकी. अशा चुका कमी होतात दीपू यांच्या माध्यमातून, कारण की फिल्डिंगची देखील त्यांची ओळख आहे, परंतु झाले चुकी आणि अशा चुका करून तुम्हाला चालणार नाहीये. तब्बल 4 धावा मिळतात, 9 धावा होत्या धाव फलकावर. नऊ धावा झाले धाव फलकावर. 2 गडी बाद 9 धावा आपण पाहत आहोत धाव फलकावर. म्हणजे आपण पाहिलं तर रमजान याला आमंत्रित केलं जात आहे. चला थोडीशी घाई करायची आहे, प्रत्येक बॉलवर एवढा वेळ घ्यायचा नाही. प्रवीण चव्हाण आपण विनंती करेल, 20 मिनिटांमध्ये इनिंग झाली पाहिजे. 9 धावा तर झाले धाव फलकावर, अजूनही 21 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. रमजान यांना बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जात आहे. आम्हाला पण पाहिलं तर खूप चांगला स्ट्रोक, परंतु बॉक्स आउटच्या रूपामध्ये मैदान सोडावं लागतंय. गणेश पाटील यांची खेळीमध्ये संपुष्टामध्ये होतीये. एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु बॅट आणि बॉलचा नीट संपर्क झाला नाहीये. रमजान खूप चांगली बॉलिंग, पहिल्याच बॉलवर यश मिळतं. थोडीशी घाई करायची आहे. पोलीस जाऊन आपण विनंती केली की प्रत्येक बॉलवर एवढा वेळ घ्यायचा नाहीये. इथे फक्त निषेधाचा प्रयत्न जरूर झाला होता. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला, पहिल्याच बॉल विकेट मिळाला, परंतु एक चांगला त्यांना मात्र कॉन्फिडन्स देऊन गेलाय. धावफलक 10 धावा होते धाव फलकावर, अजूनही 20 धावांची गरज आहे. 16 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. अगदी सहजासहजी मॅच मध्ये पकड निर्माण करू शकत असते. ते पण पाहिलं तर लक्ष्मीला चेंबूर संघ, परंतु खेळपट्टीवर उभं राहणं देखील खूप महत्वाचं आहे. विवेक आणि त्याची सक्तीला आपण पाहिलं तर विशाल आणि विवेक ही जोडी आपण पाहू शकतो बॅटिंगसाठी. फक्त क्लिक करायचा प्रयत्न जोर झाला होता. सत्यजित तिकडे क्षेत्ररक्षणाखाली धावफलक पुन्हा एकदा इकडे पुढे जाईल. 11 धावा होतात धावफलकावर. पार्टनरशिप होणं खूप महत्वाचं आहे आणि ती पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतात. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. तिकडे आपण पाहिलं दर्शक येतात. मिस फील्ड चुकी झाली. अगदी अमित पाटील यांच्याकडून देखील चुकी पाहायला मिळाली. धावफलक 2 चौकार हे आपण पाहिलं तर अगदी सहजासहजी गेलेत. मिस फील्डच्या रूपामध्ये 2 चौकार तुम्हाला मॅच मधून बाहेर घेऊन जाऊ शकतात. एक दीपक बाईंग, एक अमित पाटील यांच्या माध्यमातून झाली चुकी थोडीशी मागात पडू शकते. धावफलक आपण पाहिलं तर तब्बल 15 धावा झाल्या धावफलकावर, अजूनही 15 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. तिकडे आपण पाहिलं तर अल्पेश जोशी आहेत. अल्पेश जोशी जोगेश्वरीला बिलॉंग करतात आणि खूप चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक, पुन्हा एकदा चौकारामध्ये रूपांतर केलं जातं. खूप चांगले स्ट्रोक. विवेक आणि विशाल कुठल्याही प्रकारे माझं दडपण घेतलं नाहीये. 30 धावांचा बल्ला गाठत असताना खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. धावफलक पुन्हा एकदा 4 ने पुढे जाईल. तब्बल 20 धावा होते धावफलकावर, अजूनही 10 धावांची गरज आहे. खूप चांगली बॅटिंग केली विशाल यांनी आपल्या संघासाठी. वेल प्ले.
12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी पण पाहिलं तर सन्नी धोत्रे यांना आमंत्रित केले जातं. ही ओव्हर देखील खूप इम्पॉर्टंट आहे. ही ओव्हर तुम्हाला अगदी 1 ते 2 धावा जर खर्च केल्या तर मॅचमध्ये चांगल्या प्रकारे पकड निर्माण करू शकतात. परंतु अशी बॉलिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. अनुभव आहे सनी यांच्याकडे देखील. पहिलाच बॉल पहा, सन्मान. हे क्रिकेट आहे. इकडे तुम्ही मॅच मध्ये अगदी सहजासहजी मात्र पकड निर्माण केली आहे, परंतु विवेक आणि विशाल खूप चांगली बॅटिंग करतात. पुन्हा एकदा विथ द स्पिन, खूप चांगले स्ट्रोक, खूप चांगल्या प्रकारे बॅट खोलतायत. हे खूप महत्वाचं असतं आणि तेच चालू मैदानाच्या आतमध्ये. आपण मॅच मध्ये तर पकड निर्माण केली आहे, परंतु इकडून पुढे मॅच तुम्हाला घेऊन जायची आहे आणि तेच कार्य विशाल आणि विवेक यांच्या माध्यमातून केलं जात आहे. धावफलक आपण पाहिलं तर 22 धावा झाल्या धावफलकावर. अजूनही 8 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. विक्रोळी देखील खूप स्थानिक संघ खूप चांगली कामगिरी करत असताना अजय 11 संघाने खूप चांगली कामगिरी केली. तो संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचला. नक्की सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली बॅटिंग कुणालनी केली. त्यानंतर सोमेश्वर खाटीकमारीची देखील खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. अनिकेत मोहरीची खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. समीर कुंबळीची खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. खूप चांगला खेळ स्थानिक संघाने देखील केला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. धावफलक 1 ने पुढे जाईल डिक्लेअर झोन मध्ये. नक्कीच मोठमोठे संघ या क्रीडांगणावर घडले. नक्कीच रायगड संघ, नंतर स्वयंभूत देखील संघ, विक्रोळीची दुर्गा माता, गणेश मैदान आणि व्यावसायिक संघ या स्थानिक संघ देखील या खेळाडू क्रीडांगणावर खेळत असताना घडले. पावसाळ्यात देखील क्रिकेट या विक्रोळी नगरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. अंडरआर्म ओपनची देखील खूप मोठी परंपरा आहे. अगदी एका साईडला पाहिलं तर विकास कॉलेज, एका साईडला पाहिलं तर अस्मिता कॉलेज आणि मधोमध असलेले क्रीडांगण रवींद्र म्हात्रे मैदान. आज या मैदानावर खेळत असताना अगदी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले आणि आज त्याच क्रीडांगणावर ही क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहोत. विथ स्पिन खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता. रमजान त्यांच्या माध्यमातून खूप चांगली फेकी पाहायला मिळाली, परंतु खूप चांगली रनिंग भेटून द विकेट. पहा, गणेश माघारी परतला, अब्बू माघारी परतला, शुभम माघारी परतला, परंतु विवेकनी जी बॅटिंग केली ना, लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली. आपल्या संघासाठी खेळपट्टीवर उभा राहिला आणि मॅच पुढे घेऊन गेला. धावफलक आपण पाहिलं तब्बल 24 धावा झाले धावफलकावर. याच्यानंतर देखील एक मोठी मॅच रॉयल चेंबूर विरुद्ध सत्यविनायक कामोडे. टॉस साठी यायचं, याच्यानंतर त्वरित आपली मॅच असेल नोंद घ्यायची आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या ओव्हरचा. हो, गुड बॉल. टप्पा पडता चेंडू आतमध्ये आला, वळण दिलं. 3 ओव्हरचा खेळ झालाय. तब्बल 25 धावा झाल्या धावफलकावर. 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. खूप चांगली बॉलिंग सनी यांनी देखील त्यांच्या मध्यातून पाहायला मिळाल्या. अवघ्या 5 धावा खर्च केल्या. मिस फील्ड म्हणजे मिस फील्ड केली ती तुम्हाला मात्र मॅच मधून बाहेर घेऊन जाऊ शकते. चला, टॉस साठी यायचंय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर भावेश यांना आमंत्रित केलं जातं. 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. जर मॅच जिंकायची स्वामी समर्थ संघाला तर विकेट काढणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला ही जोडी तोडावी लागेल. क्रिकेट आहे, या खेळामध्ये काही होऊ शकतं. पहिल्याच बॉलवर पार करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. 1 रन मिळतीये. एक रन म्हणजे चिकी रन, जे अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्या रनला म्हटलं चिकी रन आणि ती रन करण्यामध्ये यशस्वी करतात. त्यांना जाणीव आहे एक रन आपल्याला मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. इकडे डॉट बॉल काढायचा नाहीये. तेच कार्य विवेक आणि विशाल यांच्या माध्यमातून चाललंय. खूप चांगली बॅटिंग. धावफलक आपण पाहिलं तब्बल 27 धावा झाल्या धावफलकावर. अजूनही 3 धावांची गरज आहे. जर 2 धावा केल्या तर लक्ष्मीलेन संघ देखील या मॅच मध्ये जिंकू शकतो, परंतु तुम्हाला 3 धावा करायच्या आहेत. कुठल्याही प्रकारे विकेट नाही गमवायचं आहे.
आम्हाला पण पाहिलं तर व्हाईट बॉल धावफला पुन्हा एकदा इकडे पुढे जाईल 28 धावा होत्या धावफलकावर. खूप चांगला स्ट्रोक आणि ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलंय त्या ठिकाणी बॉल मात्र ते केला जातोय. खूप चांगला झेल टिपला गेला. परंतु विवेकसाठी एकदा टाळ्या झाल्या. खूप चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. मॅच मध्ये पूर्णपणे घेऊन गेला आणि खेळपट्टी उभा राहिला. एक पार्टनरशिप बिल्डअप केली. मोठमोठे स्ट्रोक खेळले. त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अगदी जवळपास 12 धावा केल्या आपल्या संघासाठी. तीन चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 2 कंपल्सरी असल्याची नोंद घ्यायची आहे. तीन चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. विकेट दोघांची देखील इक्वल आहे. टॉस विन लक्ष्मी लेन संघ आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे विकेट गमावायचा नाहीये. एक धाव केली तरी लक्ष्मी लेन संघ जिंकू शकतो परंतु कुठल्याही प्रकारे विकेट गमावायचा नाहीये. चला थोडीशी घाई करायची आहे. तीन चेंडूमध्ये 2 धावांची गरज. कुठल्याही प्रकारे विकेट नाही गमावला तर 1 रन देखील चालेल परंतु विकेट गमावायचा नाहीये. पहा चालाकी दाखवले. तिकडे आपण पाहिलं तर अल्पेश जोशी येत आहेत. 2 चेंडूमध्ये 1 धावांची गरज आहे. हा जर बॉल डॉट आला तरी देखील खूप चांगल्या प्रकारे चुरस निर्माण होईल. विकेट काढावं लागेल. जर मॅच जिंकायची आहे तर स्वामी समर्थ संघाला विकेट काढावा लागेल. स्कोर तर इक्वल झालाय कारण की इकडे आपण पाहिलं तर दोघांची देखील विकेट इक्वल आहेत आणि टॉस विन लक्ष्मी लेन संघ आहे त्यामुळे दोन्ही बॉल जर डॉट आले तरी मॅच जिंकू शकतात परंतु जर विकेट गेला तर मॅच मध्ये अजून काही होऊ शकतं. क्रिकेट आहे पाहूयात काय होत आहे. चेक केले भावेशांनी. खूप चांगल्या प्रकारे ही मॅच आपण पाहिली. एका चेंडूमध्ये 1 धावांची गरज आहे परंतु डॉट बॉल आला तरी मॅच जिंकू शकतात परंतु विकेट गेला तर मॅच मथळीत आपण पाहिलं तर नक्कीच पाहूयात. अतिशय रंगतदार मॅच. एका चेंडूमध्ये 1 धावांची गरज आहे परंतु विकेट काढायचं आहे. जर विकेट काढला तर स्वामी समर्थ संघ ही मॅच जिंकू शकते. पाहूयात काय घडणार. अतिशय रंगतदार मॅचच्या दिवसाची खूप चांगली मॅच पाहायला मिळाली आणि प्रेक्षकांना हेच पाहिजे असतं. अशा मॅचेस पाहायला आवडतात. एका चेंडूमध्ये 1 धावाची गरज आहे परंतु विकेट विन जरूर विकेट काढला तर जिंकू शकतात याची नोंद घ्यायची आहे. अतिशय रंगतदार मॅच आणि व्हाईट बॉल. ही मॅच जिंकली आहे लक्ष्मी 11 चेंबूर संघाने. खूप चांगली कामगिरी केली. वेल प्ले. परंतु मिसफिल्डच्या रूपामध्ये मात्र आपण स्वामी समर्थ संघ या मॅच मधून बाहेर जातोय.
नक्कीच 30 धावांचा पाठलाग करत असताना देखील सलामीची जोडी माघारी धाडली, परंतु खूप चांगली बॅटिंग केली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विशाल, खूप चांगली बॅटिंग केली, आपल्या संघासाठी खेळपट्टीवर उभा राहिला आणि विवेक आपलं देखील मी कौतुक करेन, परंतु विशाल चिरवणे समोर पाहिले ते खूप चांगल्या प्रकारे जमा केले. विशाल आपण यायचंय. खूप चांगली बॅटिंग केली विवेक, आपलं देखील मी कौतुक करेल. या दोघांच्या जोडीने खूप चांगली कामगिरी केली. भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट दिली जाते. नक्कीच पुनीत वालेंद्र यांचे वडील आणि त्यांच्या हस्ते मात्र आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. विवेक यांना खूप चांगली कामगिरी केली. 30 धावांचा पाठलाग करताना संघ थोडं संकटमध्ये होता. विवेक आणि विशाल हे दोघं आले बॅटिंगसाठी आणि खूप चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली. महत्वपूर्ण खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यानंतर विश्वजित डोलम साहेबांचा एक मात्र विशेष सन्मान केला जातोय. महाराष्ट्र नॉर्मल सेनेचे आपण पाहिलं तर विभाग प्रमुख